युतीमध्ये शिंदेसाहेब पण आहेत, एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा पण आहेत, विखे पाटील साहेबसुद्धा आहेत. मोहोळ अण्णालासुद्धा आम्ही या विषयात सांगणार की आम्हाला आरोपी अटक पाहिजेत, नसतात दिल्लीत आंदोलन उभा राहणार. यांच्यावरती वेळ येते सरकार म्हणून, त्यावेळेस महाराष्ट्र यांच्या मदतीला धावतो. जसं की एखादी चिठ्ठी जर महाराष्ट्रात लिहिलेली असली आरोपीच्या नावाची, तर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब ॲक्शन घेतात. इथं असं काय आहे की इथं मराठ्यांच्या लेकराचा एका व्यर्थ बळी चालला आहे, त्याला आधार दिला जात नाही सरकारकडून, त्याला बळ दिलं जात नाही. हे आम्हाला अपेक्षित नाही आहे. म्हणून प्रथम आम्ही फक्त सांगायला आलो की अमित शहा साहेबांनी, ते केंद्रीय गृहमंत्री आहेत, इथले दिल्लीचे गृहमंत्री कोण असतील त्यांनी त्या आरोपींना अटक करायलाच पाहिजे. नसता पुढचा काळ पुन्हा असं म्हणू नका की हे आंदोलन मराठ्यांनी उभा केलं, हाताच्या बाहेर गेलं, आमचं लेकरू आम्ही वायाला जाऊ देणार नाही. दिल्लीत आंदोलन करणार का तुम्ही? वेळ जर तशी आली तर दिल्लीसुद्धा सोडणार नाही. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे फार जवळचे संबंध मानले जातात. तुम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत या संदर्भात चर्चा करणार का? मी देवेंद्र फडणवीस साहेबांनाही बोलणार, हिवरे पाटलाबद्दल. त्यांच्या युतीमध्ये शिंदेसाहेब पण आहेत, एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा पण आहेत, विखे पाटील साहेबसुद्धा आहेत. मोहोळ अण्णालासुद्धा आम्ही या विषयात सांगणार की आम्हाला आरोपी अटक पाहिजेत, नसतात दिल्लीत आंदोलन उभा राहणार. हा केवळ एका मुलाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण देशामधल्या पालकांचा, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलेलं आहे, तरी सुद्धा 1 महिना होत आला, कोणतंही अटक झालेलं नाही आहे. दबाव कोणाचा येतो याच्यामध्ये? ख्रिश्चन मिशनरी स्कूल असल्यामुळे हा दबाव असल्याचा पालकांचा आरोप आहे. मला ना एक गोष्ट याच्यातून आठवायला लागली इथं आल्याच्यानंतर. एखादा मुलगा विद्यार्थी शाळेत शिकतोय आणि शाळेकडून आईवडिलांना सुद्धा त्रास होतोय, हे ऐकायला मिळतं आहे म्हणल्याच्या नंतर शिक्षण मंत्रालय केंद्राचं करतं आहे काय? ही सुद्धा खूप मोठा संशोधनाचा विषय. आता याच्यामध्ये ना तिकडं पण येत. मग एक ध्यानात ठेवा, मी आता क्लिअर सांगतो, आणि मी एकदा एखाद्या मॅटरमध्ये पडलो, मी नाही सरकत मागं, मी ह्या मॅटरमध्ये पडलो आहे. आता तुम्ही जर इथं आमच्या मराठ्यांच्या लेकराला न्याय दिला नाही तर तुमच्या शाळा महाराष्ट्रातसुद्धा असणार, हे ध्यानात ठेवा. पण काय करणार महाराष्ट्रामध्ये शाळांच्या बाहेर? सगळंच बोलून दाखवण्यापेक्षा मी काय करू शकतो त्या शाळावाल्यांनाही कळलं, त्याच्यापेक्षा मला वाटतं त्यांचे कोणीतरी चर्चा महत्त्वाचं असतं. आणि त्या चर्चेमध्ये कोण फादर, ते त्यांच्यात असते. त्यांनी या शाळेवरती लक्ष ठेवायला पाहिजे, कारण इथं मोठं त्यांचं एखादं केंद्र असणार आहे. मग ते जे चर्च आहे त्या चर्चचा त्यांच्या या इथल्या शाळेवरती अंकुश नाही आहे का? त्यांनी उलट बघितलं पाहिजे ह्या लेकराचा बळी घेतला कसा, ते 4 आरोपी कोण आहेत त्यांना अटक करा, हे स्वतः त्यांच्या मिशनरीनं आदेश दिले पाहिजेत. किती दिवसाचं अल्टिमेटम तुम्ही देत आहे की एवढ्या दिवसामध्ये न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर आंदोलन करणं? हे बघा, मी आधी कुटुंबाशी बोलतो एकदा, मला त्यांची पूर्ण मनस्थिती ऐकून घेऊ द्या, किती वेदनेतून ते चाललेत. बरं, तारीख सुद्धा डिक्लेअर करतो. सगळे खासदार तुम्हाला भेटले सकाळपासून, खासदारांचं काय म्हणणं आहे? सगळ्या खासदारांना पण सांगितलंय, बाबा तुम्ही अमित शहा साहेबाची भेट घ्या. भाजपाच्या खासदार, हो, भाजपाच्या सुद्धा सांगितलंय, सांगणार आहे. परत राहिलेले जेवढे आमचे 5-6 मंत्री आहेत महाराष्ट्रातले त्यांना पण सांगणार आहे, ज्यांचे अमित शहा साहेबासोबत संबंध आहेत. केंद्रातले मंत्री? हो ना, केंद्रातलेच मंत्र्याबद्दल कोण बोलणं झालं? मी अण्णाशी बोललो या विषयात, मला आपले आठवले साहेबांशी पण बोललो या विषयात, जाधव साहेबांशी सुद्धा मी आता बोलणार आहे, रक्षाताईशी पण बोलतो. हे सगळ्यांशी बोलतो मी, कोणाला ठेवत नाही. मी कधीही याच्यामध्ये राजकारण आणणार नाही, त्यांनी पण आणू नये. कारण तारीख जर एकदा आंदोलनाची मी डिक्लेअर केली ना, पुन्हा म्हणू नका आमची दिल्ली तुंबली.